नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे 27 तारीख 27 सप्टेंबर आणि आज कॉलेजमध्ये आहे आविष्कार कॉम्पिटिशन। तर आम्ही पार्टिसिपेट केलंय। कालपासून खूप सारी तयारी पण करून झाली, पोस्टर वगैरे बनवून झाला, तो प्रिंटिंगला दिलता। सो म्हणजे बॅनर जो प्रिंटिंगला दिलता तो आणायला मी आता चालली आहे। अजून आमची काही तयारी नाही झाली, आम्ही काय बोलणार आहोत काय नाही बोलणार आहोत। मी आणि वंश आम्ही दोघं पेअर अप मध्ये काम करतो। सो चला आधी पोस्टर घेऊन येऊ, देन पोस्टर दाखवेल आणि आज दिवसभरात काय काय होतं हेही नक्की बघा, स्टे ट्यून। आणि मी जसं म्हटलेलं मी पोस्टर घेऊन आलेली आहे। इकडे मागे ही लोक दिसत आहेत का, ती काय करतायत सध्या इकडे बॅनर लावायचे, म्हणजे खूप सारी लोक आहेत ना। सो पॅसेज मध्ये लावणार आहोत, तो सगळ्यांचे कोड ते आता लावून घेत आहेत, चिकटून घेत आहेत। ज्याने त्याने मग आपापल्या कोडच्या इकडे आपला पोस्टर जेव्हा कॉम्पिटिशन आहे 1 वाजता तेव्हा चिकटवायचं आहे। सो चला, आमची काही तयारी नाही झालेली, सो मी चालली आहे वंशकडे आणि आम्ही थोडंसं प्रिपरेशन करू की आम्ही काय बोलणार आहेत। लेट्स सी। आणि आता आम्ही लायब्ररीत बसलो आमचे पोस्टर्स घेऊन तयारी करत की आम्हाला काय बोलायचंय। आणि आताच मी माझा पोस्टर लावून घेतला, आता टाइम होणार आहे। आणि इथे आहे श्रेयसा आणि इथे आहे निकिताचा पोस्टर जो अभि आणि आदित्य मदत करतायत तिला लावून द्यायला। तिथे माझा लावून झालेला आहे। सो आता बघूयात कधीपर्यंत स्टार्ट होतंय आणि कसं होतंय आमचं। तर हा असा काहीच आमचा पोस्टर आहे। तर विषय असा झालाय, या पॅसेजमध्ये त्या पॅसेजमध्ये आणि तिकडे सेमिनार हॉलच्या इकडे सगळीकडेच पोस्टर्स आहेत, काहीतरी 27 पोस्टर्स आहेत। लोक दिसत असतील तर सगळेजण आपापला पोस्टर्स आता लावून घेत आहेत। मी माझं पोस्टर लावून झालेलं आहे, आता वाट बघूया कधी स्टार्ट होत आहे। आणि या माझं संकेतचं पोस्टर बघा, हे संकेतचं पोस्टर आहे। सगळ्यांना जिकडे जिकडे नंबर अलॉट करून दिलेले आहेत ते आपापल्या ठिकाणी जाऊन पोस्टर लावते। जमले मी तर चला आता बघूया कधी येत आहेत ते गेस्ट आणि काय काय बोलतायत आणि कसं होतंय आमचं प्रेझेंटेशन, स्टे ट्यून। तर इथून गेस्ट येणार आहेत, म्हणजे रिबिन वगैरे कापायचं तिथं आहे। तर सगळे आता टीचर्स जमलेत, गेस्ट थोड्याच वेळात येतील। मी आणि वंदा प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि बघा कसं होतंय आमचं। फोन फायनल इव्हॅल्युएशनला सुरुवात झाली, म्हणजे ते फोटोज वगैरे काढतायत। पहिला फोटो झाला की आमचं तर किती 5 नंबरचं UG 5 असा आमचा नंबर आहे। सो आमच्यापर्यंत ते लवकरच पोहोचतील। सो चला, बी प्रिपेअर। तर आता झालंय श्रेयाचं प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर निकिता यांचं आहे आणि देन लगेच आमचं असेल। थांबा आणि लगेच आमचं असेल। अजून 2 लोक राहिले, 2 लोकांनंतर आमचं असणार आहे। इथं दिसत असेल आमच्या आधी ज्यांचं आहे, म्हणजे ज्यांचं UG 4 आहे त्यांचं वाला चाललंय, त्याच्यानंतर आम्ही असणार आहोत। आणि आता माझ्या पोटात बेकारवाला गोळा आला। सो स्टे ट्यून, बघा मी कशी बोलते आणि आमचं प्रेझेंटेशन कसं होतं। आणि मी ज्यावेळेस बोलत होती ऑब्व्हियसली त्यावेळेस मी व्हिडिओ काढू नाही शकले, पण माझा जो काही मॉरल ऑफ द स्टोरी होता तो मी त्यांना सांगितला, त्यांना ते आवडलं देखील। आणि इव्हन त्यांनी जर हे खरंच ॲप असं आणायचं असेल तर कोणतं पुस्तक मला हेल्प करू शकतं असंही सांगितलं। स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचायला सांगितलं। शिवाय त्यांचं असं मत होतं की श्री स्वामी समर्थांचाही थोडासा टच द्या, कारण आत्ताचं जे यूथ आहे ते त्यांच्याशी जास्त कनेक्टेड आहे। सो हे ऐकून ते खुश झाले आणि इथं आमचं प्रेझेंटेशन संपलं। आणि मी आता कॉलेजमधून निघाली आहे, कार्यक्रम अर्धवट सोडून, बिकॉज मला कुठेतरी जायचं आहे। मी कुठे चालली आहे हे तिथं गेल्यावर दाखवते। नेमका पाऊस यायला सुरुवात झाली, सो चला पटकन तिथं पोहोचूया जिकडे मला पोहोचायचं आहे। स्टे ट्यून। आणि मी एका नाटकाच्या प्रॅक्टिससाठी मासूमच्या ऑफिसला गेलते। मी गेली तेव्हा ऑलरेडी काम चालू होतं आणि देन मला खूप लेट झालं होतं, सो मी अजिबात तिथे व्हिडिओ बनवला नाही। तर आत्ता वाजलेत 6:30, मी घरी चालली आहे। तर मी बेसिकली आली होती मासूमच्या ऑफिसला। इथे उद्या आम्ही काहीतरी प्लॅन करतोय त्याच्यासाठी। तर स्टे ट्यून, हा व्हिडिओ मी इथेच संपवेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि उद्या मी नक्की काय करणार आहे, कुठे चालले आणि काय एक्साइटिंग गोष्ट करते हे नक्की बघा। सो स्टे ट्यून।